नमस्कार. 27 जुलै 2026 आणि आज दुधगाव तालुका जिंतूर येथील शिवार फेरी करून मी आलेलो आहे बोबडे टाकळीला. मित्रांनो, माझे अगदी जवळचे प्राणप्रिय मामा हाणगे मामा रामभाऊ हाणगे राहणार बोबडे टाकळी तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, मी सांगितलं होतं एक वान कापसाचं गोपी म्हणून घ्या आणि सोयाबीनमध्ये पंढरीनाथ म्हणून घ्या. मामाचा पंढरीनाथ शेत पाहून आलो आणि आता गोपीच्या शेतामध्ये आलो. मित्रांनो, आपण जे म्हणतो की कपाशीला आपण ज्या 3 फळफांद्या अशा घेतो वरती आणि त्या वरती यायला पाहिजे आणि एका फांदीला 75 पात्या आणि त्याची 75 बोंड तयार व्हायला पाहिजे. म्हणजे 250 बोंडाचा कापूस आपला फक्त 3 फळफांद्यांचा बनला पाहिजे आणि पूर्ण झाड मिळून आपलं 350 ते 400 पात्या आणि बोंड तयार झाले पाहिजे. तर आज 16 जूनची लागवड हाणगे मामाची आणि आमचे भाऊ गंगाधर पाहू पाहतात पूर्ण शेती. अगदी मागच्या 3 वर्षापासून उदासी तंत्राचा तंतोतंत वापर करून टरबूज, खरबूज, मिरची अप्रतिम असे पिकं घेतलेले आहेत आणि सोयाबीन सुद्धा आता अप्रतिम असं आहे. पाहून आलेलो आहे कापसामध्ये आणि हळदीमध्ये आता येतोय आपण. तर मित्रांनो पहा, आपण जे म्हणतो ही फळफांदी आहे, ही फळफांदी अशा या 4 फळफांद्या ज्या असतात, ही एक, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी सुरू झालेली आहे. या ज्या फळफांद्या असतात या फळफांद्यांवरती आणायचे आणि तंत्रामध्ये ते घटक दिलेले आहेत की ज्यामुळे या फळफांद्या वरती येतील आणि एकेका फांदीला 75 बोंड तयार करणार. तर आपण या शेतातून परत एक व्हिडिओ सप्टेंबर महिन्यात शेवटच्या हप्त्यामध्ये कापूस पीक पाहणी आणि फळ मोजणी हा कार्यक्रम करणार आहोत. तर मित्रांनो, आज मी फक्त याच्याकरता तुम्हाला दाखवत आहे की ही डेव्हलपमेंट म्हणजे 16 जून नंतरची आजची म्हणजे 1 महिना 10 दिवस झाले आणि या 40 दिवसात आपला कापूस या पद्धतीत वाढलेला आहे. सर्व दूर दाखवा आणि आता याला आपण कसं डेव्हलप करणार आहोत उदासी तंत्रात हे आपल्याला पाहायला मिळालं. तर आज आपल्याला याच्यावर फुलं सुद्धा लागलेले आहेत, पाते सुद्धा लागलेले आहेत आणि पात्याची जी सिरीज आहे, पाटील जरा जवळ येऊन दाखवा. ही सिरीज आपली चालू झालेली आहे. ही सिरीज ही जवळ चालू झालेली आहे आणि या ज्या वरच्या फांदीला आपण 11 ते 14 पाते लावतो आणि त्याच्यातले 14 बोंड तयार करतो आणि या खालच्या ज्या फळफांद्या आहेत त्याला आपण 75 पर्यंत नेतो. तर असं वरतीपर्यंत 5.5 फुटापर्यंत कापूस वाढून त्या प्रत्येक फांदीला आपण 10 ते 14 या पद्धतीने आपण पाते लावतो, बोंड तयार करतो आणि सर्व झाडाची मिळून आपण 350 ते 400च्या दरम्यान बोंड तयार करतो. आणि ही गोपी व्हेरायटी जी सांगितलेली आहे, यावर्षी शेतकऱ्यांना माझ्यावर म्हणजे भरपूर विश्वास आहे, त्यामुळे यावर्षी सर्वांनी गोपी आणि पंढरीनाथ सोयाबीन घेतलेलं आहे. तर आपण यावर्षी मित्रांनो तुम्हाला दाखवून देऊ की आपण एका झाडाला किती पाते बोंड लावतो आणि उत्पादनाचं सुद्धा आम्ही मामाच्या आणि गंगाधर भाऊच्या तोंडाने किती उत्पादन आलं सर्व शेतकऱ्यांसमोर आपण एक व्हिडिओ सादर करू. तो मार्च महिन्यात करू की आम्ही एकरी किती क्विंटल कापूस काढतोय. कारण ज्यावेळेस मी शेतकऱ्यांना सांगतो, गेल्या वर्षी नारायण काठमोरे राहणार कावी तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांनी एकरी 40 क्विंटल कापूस काढला. ज्यावेळेस ते बोलत होते मी 40 क्विंटल कापूस काढला एकरी, तर लोकांना खरं वाटत नव्हतं. परंतु यावर्षी आपण हजारो शेतात आपण दाखवू की एकरी किती क्विंटल कापूस येतो. तर गंगाधर भाऊ, तुमचा कापूस, सोयाबीन, हळद सर्वच पिके एकदम चांगले आहेत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मामा, खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करत आहोत. शेतकरी बंधूंनो, औंढा, जिंतूर, शेनगाव, त्याच्यानंतर पाथरी, मानवत, परभणी, हिंगोली, औंढा, कळमनुरी या सर्व भागातले शेतकरी 70 ते 80 90 किलोमीटरवरून श्वेता ॲग्रो वन जिंतूर येथे येऊन घटक घेऊन चालले आणि शेती करू लागले. तर मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांना आपल्या कापसामध्ये, हळद या पिकामध्ये, सोयाबीनमध्ये कोणताही प्रॉब्लेम आला तर मला संपर्क करा. तुमचं शेत, तुमचं पीक हरणांनी, रोहींनी नाश केलं असेल, खाल्लं असेल तर मला संपर्क करा.
ते मोडू नका. मी त्याला परत उभं करतो आणि त्याच्यातनं चांगलं उत्पादन काढून देतो. तर माझा नंबर आहे 82 37 90 62 81 8237906281 या नंबरवर संपर्क करा. निश्चितपणे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येऊ देणार नाही. धन्यवाद. नमस्कार.